नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांचं स्नेहप्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मी राहताय ब्लॉग, आपली मी राहताय. एवढं छान वाटते ना, असं पाऊस म्हणजे हा निसर्ग असा, हे डोंगर भाग खूप छान वाटतंय. शाळा आहे, शाळेला भेट द्यायला आलेलो आहोत आम्ही. आणि आत्ताशी मुलं आतमध्ये गेली, मुलांचा असा किलबिलाट खूप छान होतं. आणि हे पहा, इकडे शाळा आहे. ह्या साईडला शाळा आहे. शाळेच्या आत्ताच मुलं गेलेली आहेत आणि शाळेच्या आतमध्ये मुलं गेलेले, छोटी छोटी मुलं. पहा किती छान निसर्गरम्य वातावरण आहे. आणि त्याच्यामध्ये हा पाऊस, मध्ये मध्ये पाऊसच बंद नाही आहे सकाळपासून. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता. चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहत आहे. काय भराभर झाडी उगवते ना, खूप भराभर झाडी उगवत आहेत. पहा, वेगवेगळे न पाहिलेली झाडी. मला माहिती आहे कसं असतं इकडची झाडी. ते कोकण म्हटलं की काय असतं. आणि इतकं छान आहे ना, निसर्गाने नटलेला कोकण. आणि अशी इकडची झाडं खूप उंच, कोणी तोडतच नाही. आपल्या तिकडे जरा मोठी झाडं आली की लगेच तोडणार. खूपच उंच उंच झाडांनी ते घरं पण दिसत नाहीत लवकर, एरिया पण नाही कळत. जवळ येऊन आम्ही दोनदा चुकलोत. आणि पहा, ही झाडी तुम्ही पाहू शकता, झाडी पाहू शकता किती उंच उंच झाडी आहेत. आणि असं वाटत नाही की खूप वर्षापूर्वीची असतील झाडी, असं वाटत नाही. पण पळसाची वगैरे झाडी भर वाढतात अशी. अजून आपला कुठे कुठे जाण्याचा योग येणार आहे काही सांगता येत नाही आपल्याला. शांत पाऊस आहे ना, नुसतं शांत. पावसाळ्यामध्ये स्वच्छ झाडांनी आंघोळ केलेली आहे, एकदम स्वच्छ झाले आंघोळ करून. आणि उन्हाळ्यामध्ये बघाल तर सगळीकडे धूळ जमा होते. आणि आता पावसाळ्यामध्ये झाडांची एकदम स्वच्छ आंघोळ झालेली आहे. पानं एकदम स्वच्छ आहेत. किती कसं वाटतं ना, ओरिजिनल रंग वगैरे छान वाटते. कसं वाटतं म्हणजे छान. मध्येच कुठून तरी डोक्यात टपकतं एक थेंब पाण्याचा. आणि असं रस्त्याला आम्ही चाललो ना, असे डोंगर दिसत ना, ते डोंगर नुसतं असं ढगांनी, डोंगराला जसं काही चादर ओढलेली आहे पांघरून, असे डोंगर पण आहेत. एकदम डोंगरमध्ये पण ढगाळ वातावरण. असं वाटतं धावत धावत जावं त्या डोंगरावरती. पण काय म्हणते ना, डोंगर दुरून साजरा. इथे थोड्या वेळा थांबलेली आहे. मी म्हटलं चला आता आपल्या मित्रांशी थोडं बोलावं. लाल माती, चढ उतार. आणि इकडे ना, इकडे कुठे शेतीच नाही आहे. जसं काय शेती करतात लोक, नाही. उत्तर चढाल जमीन. आपल्याकडे कशी लेवल असते, समान जमीन. तसं नाही आहे. टेकडी उतार, कमी भाताची शेती कमी, पण नुसतं ओसाडच जागा जास्त. आणि ठीक आहे, चला असू दे, आम्हाला आवडलं. आपण काय नेहमी येतो. छोटे छोटे रस्ते, खूप छोटे छोटे. एक गाडी गेली, दुसरी गाडी आली की लगेच बाजूला उभं राहायची. असे छोटे छोटे रस्ते वगैरे. बघा ना कशी झाडं आहेत. लहानपणीच्या गोष्टी तर खूप काय आठवतात हे झाडं पाहून मला. आणि ते शाळा भरलेली असते, जून महिना, आणि शाळा भरलेली. नवीन झाडी, नवीन पुस्तक, नवीन दप्तर, नवीन वर्ग, सगळं काही नवीनच. म्हणजे जून महिना माझ्या एवढा आवडीचा होता, आतुरतेने वाट बघायचो. आपण पास झालेलो असतो, दुसऱ्या वर्गामध्ये गेलेलो असतो. अरे ही शाळा पाहिली की मला सगळं आठवणी झाल्या. आपण दुसऱ्या वर्गात गेलेलो असतो आणि आपलं ते साल लिहायचं लक्षात राहत नाही. अरे कितवीला आहे, समजा आपण तिसरीला असतो आणि चौथीला गेलो तर आपल्या तोंडामध्ये तिसरीच येतं, बरेच दिवस तिसरीच येतं. अरे बाबू ये, हे बघा माझे मित्र, कसे मित्र असतात बघा. गेला कुठे गेला. तसं माझं हे सगळं, मला शाळा पाहिली की आठवणी ताज्या होतात. नवीन मित्र, नवीन मॅडम, नवीन वर्ग, नवीन दप्तर, नवीन चप्पल, नवीन रेनकोट, नवीन छत्री, अजून काय नवीन वह्या, नवीन कंपास, नवीन पेन.
आणि त्याच्यावरती नाव टाकायची गडबड असते आपली. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. मी इथे समजे पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.